शेतकरी आपण आणि मराठा आपण, एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे. परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही. आणि विषय पांगू नका. आमची विनंती आहे, आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ती विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे. या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतोय म्हणजे काय, हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाप. हो द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नको आहे ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही. तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा. अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतंय, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत यांच्यासाठी. कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको. फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमके आहेत, मराठी आहेत आणि आम्ही कुणबी नाही आहेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना आम्ही कोण आहेत, आम्ही मराठीच आहेत. शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजेत. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो, जर नाही केलं तर. तिथून पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहेत. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? थांबा. अहवाल तर स्वीकारला, मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतात. 15 दिवसात 1 कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आयोगातील सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जातं. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल करून घेतला गेला. नाही, त्याला कामच काय, एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोटं कसं केलं, काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात, काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायची सवय. आता जसं आम्ही आत्ता काय केलं, आता पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं. आता आयडिया याला मग छत्रपतीचे गणी मी काय म्हणतात. एखाद्या नदीला जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची, गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे 5ही बाजूना होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल, हेही त्यांना सहन होत नाही. त्याला आम्ही काय करावं? सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर, रिपोर्टनंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला. याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ESBC किंवा SEBC असे 2 वेळा जे झाले ना, 2013, 2018ला आरक्षण मिळालं, तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना, म्हणजे उर्वरित मराठ्यांना ज्यांनी कुणबी नोंदणी नाही त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं आहे सरकार. जरी वाक्य तसे नसले तरी असं कळतं. तर जसं 2 वेळा झालंय ते टिकलं नाही, तसं याही वेळेस होणार नाही असं का?
नाही, म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्यायी रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50% आत. कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे. ते पुन्हा जर तीच खेळ झाला, त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्वाचं आहे पुढे चालून. ओपन